महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती महाड, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफसह विविध सामाजिक, धार्मिक संघटना, विद्यार्थी आणि महिला वर्गाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। आरक्षण हा अनेक पिढ्यांच्या संघर्षातून मिळालेला घटनात्मक अधिकार असून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। महाडच्या क्रांतीभूमीतून सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळे येथे आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाने अनंत बदर समिती स्थापन करून त्यांनी त्यांचा अहवाल शासनाला दिला, परंतु तो ओपन केला गेला नसताना देखील मुख्य सचिव, समाज कल्याण खात्याचे जे मुख्य सचिव यांची एक समिती स्थापन केली आणि त्या समिती मार्फत त्यांनी त्या अहवालावर तक्रारी मागण्याचं प्रयोजन केलं। परंतु तक्रारी मागवताना देखील त्यांनी तारीख कुठली दिली तर 11 एप्रिल दिली आणि या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात 14 एप्रिलला असते, जगभरात असते, याची कल्पना असताना देखील त्यांनी ती तारीख नेमली आणि जेणेकरून जास्तीत जास्त त्याच्यावर तक्रारी येऊ नयेत हा त्याचा मागचा उद्देश होता। आणि म्हणून 13% मध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामध्ये 13% मध्ये 59 जाती आहेत आणि एका विशिष्ट जातीने त्याची मागणी वेगळी पद्धत आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण मागणी केली होती। पण तरी देखील जर त्याच्यामध्ये आमच्या 59 जातीमध्ये जर फूट निर्माण केली तर शासनाचं जे जोडो तोडो जे धोरण आहे ते सक्सेस होईल आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जरी कोर्टाने निर्णय दिला असला तरी कोर्टाने असं सांगितलेलं की तुम्ही कंपल्शन त्याच्यावर निर्णय घ्या, तुम्ही ऐच्छिक निर्णय घ्या, तुम्हाला पटत असेल तर घ्या। आणि असं असताना देखील बदर समितीचा अहवाल कुठलाही फुटलेला नसताना आम्हाला बदर समितीमध्ये काय लिहिलेलं आहे याची कुठलीही कल्पना नसताना तक्रारी मागवण्यात आल्या आणि या तक्रारी जवळपास मला वाटतं 3 लाखाच्या वरती आहेत आणि 3च मेंबर त्याच्यावर नेमणूक केलेली आहे। याच्यावर काही निष्पन्न होणार नाही। आमचं म्हणणं आहे की आमच्या 13% मध्ये ज्या 59 जाती आहेत ते एकसंघ राहिला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण असं होतं की ते 59 जातींचा एक समाज म्हणून निर्माण करण्याची त्यांचं प्रयोजन होतं आणि अशा अवस्थेत देखील आमचं महाराष्ट्र शासन आमच्यात फूट निर्माण करून आमच्यामध्ये भेद निर्माण करून आमच्या आरक्षणावर घाला घालण्याचा जो काय प्रकार आहे तो याच्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी येऊन निषेध नोंदवित आहोत आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत कुठलीही कार्य आखू नये आणि आमचं जे बदर समितीचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार कोणतीही कार्यवाही करू नये आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू नये अशी आमची मूळची भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द शांत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा महाड यांच्या विद्यमाने आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते भारत देशाचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या आदेशावरून खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा महाड यांच्या वतीनं महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याप्रमाणे महाडच्या क्रांतीभूमीमध्ये या ठिकाणी आरपीआयच्या प्रमुख कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे चौदार तळ्यावरती। या आंदोलनामध्ये नुसता रिपब्लिकन पक्ष एकटा नसून महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतल्या ज्या सामाजिक धार्मिक संघटना आहेत त्याच्यामध्ये बौद्ध महासभा आहे, त्याच्यामध्ये बौद्धजन पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर बामसेफ संघटना आहे, त्याच्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि महिला आघाडी देखील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। असा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकारानं या ठिकाणी सुरू झालेले आहे। मी सगळ्या सामाजिक संघटनेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात। आमच्या सरकारला म्हणणं आहे, या महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये आमच्या सरकारला खऱ्या अर्थानं निरोप आहे की अरे
अनेक वर्षातून आणि आमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी बर्बाद झाल्या, अनेक पिढ्या आमच्या नष्ट झाल्या. हे आरक्षण काय सहजासहजी आम्हाला मिळालेलं नाही आहे. आमच्या वाडवडिलांच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, अनेक पिढ्या नष्ट झालेल्या आहेत. अनेक संघर्षातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आरक्षण आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्या आरक्षणामध्ये असणाऱ्या एकूण 60 ते 60 जातीमध्ये खऱ्या अर्थानं सरकार या ठिकाणी फूट पाडतंय आणि त्या 60 जातीचं उपवर्गीकरण या ठिकाणी करून आमच्यामध्ये दुफाडी निर्माण करण्याचा जो प्रयत्न सरकारचा आहे त्याचा खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महाडच्या अतिशय क्रांतीभूमीतून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा निषेध असो. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.